आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रुद्र सर, रुद्र सर झोपले की काय आहे? हॅलो आई. बिट्टी, तू ठीक आहेस ना? आई, मला झोपवता झोपवता तर पार्टनरच झोपून गेला. मी येऊ का तिकडे तुला घेऊन जायला? तुला झोप येत नसेल तर? नको नको, मी ते झोपते. मी फक्त तुला सांगितलं. बाय. अगं बाळा, तुला झोप येत नाहीये ना? आता लागते हळूहळू. बिट्टी, तू पण झोप, मी पण झोपते. बाय, ठेवते मी. बिट्टी, पुष्पाजी काय बोलू मी आता? गौरीजी, बिट्टीचं माहित नाही पण मला मस्त झोप आली. थँक्यू हा कॉफीसाठी. मी जातो झोपायला, तुम्ही पण झोपा. गुड नाईट. गुड नाईट. बिट्टी, सॉरी बाळा, मला झोप लागली. तुला झोप नाही लागत आहे? भूक लागली. भूक लागली आता? अगं आधी सांगायचंस ना. तुला झोप लागली होती ना? अगं तुझी आई इतकी छान अंगाई गात होती, मला कळलंच नाही कधी झोप लागली. किती बोलतेस तू बिट्टी? मी आलोस हा. चंदूशेठ, 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 चंदूशेठ. ते रात्रीच्या अचानक घरात घुसत त्याला काय म्हणतात? चोर. चोर चोर चोर. चोर नाही चंदूशेठ, मी समर आहे. कोण समर? चंदूशेठ, अहो समर. कोण समर? चंदूशेठ असं काय करताय? समर, समर, रुद्राचा भाऊ समर. हा, तुम्ही इथे काय करताय? अच्छा, तुम्हाला झोप येत नाही का? बरं इथे झोपा, पण मी रात्रीच्या लाथा मारतो तुम्हाला सांगतो. चंदूशेठ, मी इतका झोपायला आलोय. माझी बॉटल कुठे आहे? नाही नाही, तसलं मी काय घेत नाही. बॉटल बिटल मी नाही घेत. तसला काही नकोच आहे मला. माझी औषधाची बॉटल कुठे आहे? औषधाची बाटली डॉक्टरकडे असेल ना. मी हेड सर्वंट आहे. माझ्याकडे सॉसची बाटली, जामची बाटली, अशा सगळ्या बाटल्या असतील. माझी औषधाची बॉटल सापडत नाहीये. ती कुठे आहे तुम्हाला माहिती असेल. आता ती तुम्हालाच सापडत नाही तर मला कशी सापडणार? हा, मला वाटतंय ना रात्र जास्त झाली ना तर ती पण झोपली असेल. मला पण झोप आली, तुम्ही पण झोपा. या. चंदूशेठ, प्लीज प्लीज नीट आठवून बघा. हे बघा, माझ्या बेडच्या इथे अशी एक औषधाची बॉटल होती. आता ती सापडत नाहीये. म्हटलं ती कोणाला विचारणार मी? कोणाला? तुम्हाला. मला. चंदूशेठ, ती बॉटल कुठे आहे? मला नाही माहित हो. चंदूशेठ, प्लीज असं करू नका. मला ती बॉटल आता खूप गरजेची आहे. हो. प्लीज शोधा. कुठे शोधणार? समर, तू इथे काय करतोस?
अरे ते मी जरा बघितलं, हे पण माझ्यासारखे विसरत. हे औषधाची बाटली शोधत होते, ते त्यांनी अशी ठेवली होती आणि सापडतच नाहीये. आता माझ्याकडे आलेत. औषधाची बॉटल काय झालं? अरे कुठल्या औषधाची बॉटल? मी त्याला म्हणतोय की दूध पाहिजे. चंदूशेठ, अहो मी तुम्हाला दूध मागतोय कधीपासून. बेसिकली काय झालं ना, मला थोडीशी ऍसिडिटी होते, ते म्हणलं दूध पिऊन झोपावं, तर मी कधीपासून चंदूशेठला दूध मागतोय. चंदूशेठ, तो दूध मागतो, तुम्ही औषध काय देताय त्याला? दूध 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 फ्रीज मधलं दूध काढून द्या आणि मला एक ग्लास द्या. दूध औषधाचं स्वप्न पडलं वाटतं. तुला पण ऍसिडिटी होते का? नाही रे, बिट्टीसाठी घेऊन लय डेंजर स्वप्न बघितलं. हे आले आणि मला उठवलं आणि म्हणले की हे माझी बाटली कुठे? औषधाची बाटली. मी म्हटलं औषधाची बाटली माझ्याकडे कुठे असेल? डॉक्टरकडे असेल ना. तर मग म्हटलं नाही, शोध तरी पण, ती मला खूप गरजेची आहे, मला पाहिजेच आहे. असं स्वप्न पडतात मला आजकाल. बस झालं तुम्ही. मला पण दूध प्यायला पाहिजे वाटतं. हे घ्या तुमचं औषध. दूध हे असं होतं. थँक्यू. झोपा आता. हो झोपतो. चल. खूप स्वप्न पडायला लागलेत मला. इथे झोपायलाच नाही पाहिजे. हे दूध आहे ना, ते काय अरे ते इथे नाही ठेवायचं ना, ते एवढंच आहे. पार्टनर घ्या. पार्टनर, तुला झोपवल्याशिवाय मी काही आता झोपत नाही. तू केला प्रयत्न पण नाही लागत झोप. आता मला झोप नाही आली तर खरंच आईकडे जावं लागेल. बिट्टी, आता तुला इथेच झोप लागेल. अजून झोप लागली नसेल बिट्टीला. रुद्रसरांच्या खोलीचा काही वेळापूर्वी लाईटही ऑन होता. मी आणू का तिला इकडे? उगाच त्यांना त्रास देत बसेल ती आणि त्यांची झोप नाही होणार. मी आणतेच तिला इकडे. गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिवताई. आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. गौरीजी,
बिट्टीसोबत तिची आई नसली ना तरी तिचं पार्टनर आहे. आणि तिचा हा पार्टनर तिला काहीच होऊ देणार नाही. खूप मोठे पाऊल उचलते मी आज. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की मी असं काही करेन. हे समर सरांमुळे घडून येतंय. पण खरं तर या सगळ्या मागे रुद्र सरांचा खूप मोठा हात आहे. त्यांनी बिट्टीला सांभाळायची जबाबदारी घेतली नसती तर हे काहीच शक्य नव्हतं. रुद्र सर किती जीव लावतात ना बिट्टीला, म्हणजे अगदी तिचे वडील असल्यासारखे. स्वप्नात माझ्या दिसतोस जेव्हा येतात वेडे शहारे, येता झळाया पाऊस वारे, साथ तू देशील का रे. कुणी बांधिल्या रेशीम गाठीना कधी सुटणाऱ्या, सोबत फुली साता जन्मांची रखरखत्या या वाटेवरती, सावली होईल सुखाची, सावली होईल सुखाची. आता बिट्टीसोबत तिची आई नसली ना तरी तिचं पार्टनर आहे. आणि तिचा हा पार्टनर तिला काहीच होऊ देणार नाही. मला आजपर्यंत जी बिट्टीची काळजी वाटायची ती खूप कमी झाली रुद्र सरांमुळे. देवा, तिला रुद्र सरांचं असंच प्रेम मिळू देत. आणि हो, पैठणकरांवर कायम तुझी कृपा असू देत. कायम त्या घरात आनंद नांदू देत. ओम नमः शिवाय. पार्टनर नाही, आई आहे तुझी. मी तुझ्याकडे कशी काय आले? मी तर पार्टनर जवळ झोपले होते ना. हो, तू तिकडेच होतीस. मी तुला घेऊन आले सकाळी. का बरं? का बरं म्हणजे मी जाईपर्यंत तुम्हाला माझ्या नजरेसमोर हवी होतीस म्हणून. आई, तू तिकडे काम करशील ना की माझी आठवणच काढत बसशील. म्हणजे तुला आठवण येणारच नाही का ग माझी? आई, अगं आठवण येईलच ग, पण 2च दिवस तर आहे ना. तू कामासाठी निघाली आहेस की नाही? हो ना. माझी आठवण काढत नको बसूस तिकडे. तिथे शाण्यासारखं वाग, तिथे मस्ती करू नकोस. सांभाळून राहा. आणि हो माझी आई, तू सांगतेस ना सगळं तसंच करेन मी. बरं तू दात घास, मी आलेच. कुठे कुठे चालली? कुठे चालली आहे? सामान कोण भरणार? सामान कसलं भरायचंय त्यात? 2च दिवस तर जायचंय, वेळ अजून त्याला. बरं मी तिकडे नाश्त्याचं बघून आले, तू आवरून घे. बिट्टी, पोहे बनवून ठेवलेत, खाऊन घे. ही आई पण ना तिकडे तिचं विमान उडून जाईल आणि इकडे कामच करत बसेल. चंदू, अरे चहा आणतोस ना? आणतो. पुष्पा,
अरे झोप झाली नाही की काय तुझी? नाही ना, तुमच्या लाडक्या रुद्राला विचारा. का? रुद्रनी काय केलं? त्याच्यामुळे आणि बिट्टीमुळे तर खाली झोपावं लागलंय मला. चहा चहा गरम गरम चहा चहा गरम गरम चहा चहा. चादर ओढ़े इधर कैसा बैठे तुम? डायरेक्ट अंदर कैसे घुसा? इधर नाश्ते के वेळे में जेवने को आया, वो भी डायरेक्ट टेबल पे बैठा. तुमको बैठने का है ना, जेवने का है ना, तो झाड़ के नीचे बैठो ना. उधर मैं गरम गरम जेवण बना के लाता है. ओ चंदू शेठ. चंदू शेठ क्या? चंदू शेठ? चंदू शेठ, तुमको मेरा नाम कैसा मालूम है? अहो मी पुष्पा आहे. तुम्ही कोण समजलात मला? ते बाहेर फिरतात नाही का डॅड? अहो काही काय. मान्य झोप नाही झाले म्हणून थोडा अस्तव्यस्त असेल, पण म्हणून काय रस्त्यावर झोपणारा वाटलो की काय मी तुम्हाला? चुकलं ते. जाऊ दे रे, जाऊ दे. पुष्पा पुष्पा हे शांत हो. चहा घे. घे चहा घे. चहा दे. दे ग. त्याला चहा द्या. ते अंगावर ओढलं होतं ना. पी पी चहा पी. तसंही तुला पुढचे 2 दिवस असंच झोपावं लागणार आहे. कसला मित्र आहेस रे तू? नुसताच जखमेवर मीठ चोळतोय. रुद्र भाऊजी, काल रात्री बिट्टीला झोप लागली ना? हो. नाही म्हणजे काही मदत लागली तर सांगा मला. गौरी नाहीये 2 दिवस, तर जेवणाचं सगळं मीच बघेन. अगं पण आपण नुसतीच चर्चा करत बसलो इथे, पण ज्यांना जायचंय ती मंडळी कुठे आहेत? समर आला नाही अजून नाश्त्याला, आणि गौरीचा तरी पत्ता कुठे आहे? नंदिनी, मी बघते समरला. नाश्ता. गौरीजी. गौरी, अगं काम कसली करतेस तू? गौरी, अगं मी केली असती ना कामं. तू आवर जा बघू. नाही, तुमचा नाश्ता झाला की जाते मी. गौरी, नाश्ता वगैरे बघू नंतर, आधी आवर बघू तू तुझं. काय ग अशी कशी तू? सगळ्या जगाचा विचार करतेस आणि स्वतःचा मात्र अजिबात विचार करत नाहीस. ते काही नाही, मी आत्ता तुला आवरायला मदत करणार आहे. चल आले मी. नंदाई, अहो कशाला उगाच? अगं असं कसं गौरी? तू आमच्यासाठी एवढं करतेस, आम्हाला कधीतरी तुझ्यासाठी करायला दे. चल मी तुला पॅकिंग करायला मदत अहो करते. नंदाई, कशाला उगीच? 4च ते कपडे भरायचे, काम संपवून जाईन मी. काम बाकी आहे ना? बॅग भरायची राहिली आहे ना? गौरीजी, 2 दिवस जरा तुम्ही ह्या घरच्या मेढ्यात हे विसरून जा. जा बॅग भरा. बरोबर सांगतोय तो. चल तू चल 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 आधी. मी येते तुझ्या बरोबर. सामान भरायचं आपण. आधी चल, कामं कसली करत बसते. चल चल. समर, दूध. काय मुलगा आहे हा? सिरियसनेसच नाहीये याला. अजून झोपलाय. आजचा प्लॅन नीट पार पाडला तर बरं आहे. त्या प्लॅनची माती करायची. समर, समर, समर उठ लवकर. समर लवकर उठ. अरे देतो मुलगा आणून देतो. काय 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 बोलतोस तू? अक्कल आहे का तुला? कुणी ऐकलं असतं तर? तू आहे का? सॉरी. सॉरी काय सॉरी? तुला माहिती,
हे असं कुणी ऐकलं असतं ना, दिल्ली नाही डायरेक्ट जेलमध्ये जावं लागलं असतं तुला. किती मोठ्याने ओरडतोय. माझं इंजेक्शन हरवलंय ना, हे सगळं जरा. काय हरवलं? कुठे हरवलं? चंदूने फेकलं. चंदूने फेकलं म्हणून प्लॅन कॅन्सल करणार आहेस तू? हे बघ, एक काम कर, मी हवी तेवढी इंजेक्शन घेऊन देते तुला, पण आजच्या प्लॅन मध्ये मला गडबड नकोय, कळलं? आणि जर तू गडबड केलीस ना, तू पण कामातून जाशील, एवढं लक्षात. सकाळी सकाळी डोकं नको फिरू माझं. हे तू लक्षात ठेव. यावर जरा स्वतःला. मी त्या चंदूला पाठवते सामान पॅक करण्यासाठी, कळलं? हा, उठलोय. ऑल गुड. औषध हरवलं असलं तरी पण आपला प्लॅन सक्सेसफुल होणार आहे. गौरीला व्यवस्थित ठिकाणावर पोचवायचं आहे, ती पोचणार. मग आपल्याला भरपूर पैसे मिळणार. एकदा का गौरी विकल्या गेली की काम पडते. आता समर तू परत पैशात खेळणार आहेस.